नमस्कार पब्लिक, आपला दुसरा ब्लॉग. मी गणेश कवडे, जय शिवराय. आणि आपला नंदू येत आहे. आता आपण नंदूच्या घराकडे जाऊ, त्याला घेऊ, ऍड्रेस शूट करू आणि तुम्हाला दाखवतो. ते नक्की पुढे बघा. चला तर मित्रांनो, आता नंदूला घ्यायला आपण चाललोय भाऊ आता नंदूच्या घराकडे. नंदू बघा कसा बाहेर येतो. नंदू, मी नंदूला आवाज दिला, आता नंदू कसा बाहेर येतो. मग आता नंदूला घेतलं, त्याच्यानंतर घ्यायचं होतं आपलं टी शर्ट रील शूट करण्यासाठी. आलो मित्रांनो आपल्या ब्रँडर्स वरती दुकानमध्ये टी शर्ट बघायला. तुमच्या भावानं खोलला. आता ब्रँडचा दरवाजा मध्ये बघितलं तर काका बसले होते. काकाला म्हणलो काका टी शर्ट दाखवा. काका म्हणे 2 मिनिटं थांब, दादा येतोय. एवढे बघितले मी शर्ट तिथं, मला काही घ्यायचं नव्हतं, पण फक्त टी शर्ट घ्यायचं तुमच्या भावाला. किती वेळ दादाची वाट बघितली मी, दादा काही आला नाही. या दादा संग मी 2-4 गप्पा मारल्या. मग नंतर ना बाबा म्हणे दादा काही येत नाही. आता मग बाबानं मला टी शर्ट दाखवणं चालू केले. बाबाने टी शर्ट दाखवणं चालू केले, तेवढं झालं दादा. मग तिथं दादानं मग दाखवणं चालू केले मला टी शर्ट. मग घेतलं तुमच्या भावानं टी शर्ट गुतून. मग बघितलं, मग एकदम भारी दिसलं आरशेमध्ये आपल्याला. मग आपण मागं पुढं चेक केलं. मग काय दादानं दाखवली 60 टी शर्ट. मग विचार केला कोणता कलर घ्यायचा कोणता नाही. मग नंदूला विचारलं मी, नंदू सांग रे पटकन मला. मग नांद्या म्हणे ब्लॅक टी शर्ट भारी दिसतंय. मग काय तुमच्या भावानं घेतलं मग ब्लॅक टी शर्ट पण गुतून. मग काय तुमच्या भावाला ब्लॅक टी शर्ट भारी दिसलं. मग तुमच्या भावानं डायरेक्ट एकदम फिक्स करून टाकलं त्याला. पण 1 नंबर टी शर्ट भेटतं फक्त आणि फक्त ब्रँडर्स मध्ये. यावंच लागते बरं का. हा, मग आपण घेतलं टी शर्ट. मग तिथून पुढे आपलं भरत होतं पेट्रोल. मग तिथून गेलो आम्ही पेट्रोल पंपावरती. मग काय भाऊ आला मग पेट्रोल पंप. दादाला म्हणलं पेट्रोल टाका. दादा 2दा खटपट केली. मग त्याच्यानंतर बघितलं पेट्रोल दादाने टाकलं टाकीमध्ये. मग मी दादाला विचारलं याच्यात काय दादाला विचारलं मी हे काय घुमतं. दादा म्हणे सेन्सर आहे, त्याच्यावर पेट्रोल पडतं, त्याच्यानंतर मग आपल्या गाडीत पेट्रोल येतं. मग गाडीत भरलं पेट्रोल. मग लागलो आमच्या रस्त्याला. भावांना इथून पुढे आपले ब्लॉग येणार आहे पाहायला, हे नक्की विसरू नका. आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी एक मुलगा पाहिजे होता. मग काय आपला शेवटचा पर्याय होता शिवा. मग शिवाला घ्यायला गेलो आम्ही. मग काय शिवाला घ्यायला मी आलो, कारण गंधादा तिकडे उभा होता. मग काय शिवा खाली आला पळत पळत. काय चाललंय भाई? आला बरं का, काय मग आला गेम जरा. आणि गंधादा सोबत होतो मी आणि शिवा. आलो आम्ही आता जैन गार्डन वरती. आता चाललो आम्ही मधी. आज गंधादाने आणि मी सेम चष्मे घेतलेले होते. बांगो बांगो बांगो. बांग बांग बांग. बाय बाय, भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये.